चौकशी व्हावी असं सुषमा अंधारे म्हणतात। मेधा कुलकर्णी गोंगाट करतात, पण मूळ मुद्दा हा जमिनीच्या गैरव्यवहाराचा आहे असंही त्यांनी म्हटलंय। शनिवार वाडा हे प्रकरण मुद्दाम पुढे आणण्यात आलं असंही अंधारेंनी म्हटलंय। जैन धर्माची जी जमीन आहे ते अत्यंत कमी भाव विकल्याचा आरोप आता करण्यात आलेला आहे। माझ्यासोबत आता सुषमाताई अंधारे ताई, काय सांगाल जे मुद्दे मोल यांच्या जे मार्फत जे त्यांचे बिल्डर आहे त्यांना ती जमीन अत्यंत कमी भावात विकल्याचा आरोप केला जातो, काय सांगाल? मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या गोखले बिल्डरच्या घशात ही जमीन घालायचा प्रयत्न झाला, त्या गोखले बिल्डर सोबत यांची भागीदारी होती। त्या भागीदारीच्या संदर्भाने आमदार रवींद्र धंगेकरांनी सगळे आरोप केलेले आहेत। बरं, आमदार रवींद्र धंगेकर हे शिंदे गटाचे आहेत, सत्ताधाऱ्यांचे आहेत। सत्ताधारी गटाच्या आमदाराने भाजपच्या खासदारावर आरोप केले। ही जी सगळी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया संशयास्पद आहे आणि म्हणून मुरलीधर मोहोळ सारख्या व्यक्तीला खरंच सत्तेत बसण्याचा अधिकार आहे का? मुरलीधर मोहोळांचा राजीनामा घ्या आणि मग बोला ना, कारण मंत्री असण्याचे प्रिव्हिलेज मिळू शकतात त्यांना। मुरलीधर मोहोळांचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी भाजपाचे अनेक लोक मोहोळांच्या मदतीला धावलेले आहेत। मुरलीधर मोहोळांचा विषय बाजूला पडावा यासाठी जाणीवपूर्वक, हे मी फार जबाबदारीने TV9 सांगते, मुरलीधर मोहोळांनी जैन ट्रस्टची जी जागा हडप करण्याचा प्रयत्न केला, हा मुद्दा बाजूला पडावा यासाठी ठरवून मेधा कुलकर्णी एक गोंगाट करण्याचा प्रयत्न करत आहेत।